बघते आमच्या इकडे ना मंडळी मच्छीवाले काका आलेत आणि बघते काय काय मच्छी आणलेले आहेत. काका काय काय आहे? कोळंबी आहे इकडे, ह्या शिंपले आहेत इकडे. काय काय नहीं है, कोई देगा नहीं, घाटा खा देता. काय काय शिंपले घेते? मी घेते. म्हणजे तुम्ही घेते का की? इकडे बघा शिंपले बनत. कसा आहे काका वाटा? हे बघा कितीतरी शिंपले आणलेले आहेत. शिंपले कसे आहेत? ले लो 80 रुपये. कैसा दिया पूछ रहे हो? 50 का एक, 100 का 50 का एक. काकी काय कोलब्या घेते तुम्ही? हा कितीच आहे काका? 100 आहे. कुणाला घालते काकी? माझं ना कुठे गेली ती? वाढली आता इथं होती. तिकडे तिकडे मांजली. आमच्या सगळ्या मांजरांची मम्मी आहे. हो. ते कालू कुठे गेला? काजूला तर गोव्याला गेले. कालू फरार झाला कुठेतरी. आला आला नाव घेतलं तर आला. अंकल ये और मंदिली एक मांजरी दे ना अंकल. कालू तुला कालूचं पोट भरलंय वाटतंय. नाही, कालू शाकाहारी आहे. मच्छी ही नाही का तू खाल्लेली खात. मम्मीच लई खाते. मच्छी वाला. तर मंडळी इकडे पप्पा आहेत. हाय. आणि आज पप्पा आपल्याला मच्छीची रेसिपी बनवून दाखवणार आहेत. आणि इकडे बघताय आपण हे इकडे शिवल्या घेतलेल्या आहेत आणि इकडे जवळा घेतलेला आहे. पप्पा शिवल्या कशा भेटल्या? 100 रुपयाच्या भेटल्यात. ह्या 100 रुपयाच्या हो हो. बऱ्या भेटल्या. आणि जवळा जवळला 50 रुपयाचा. चांगली मच्छी भेटली. हो. आणि आई आज आपल्याला पप्पांच्या हातचा मच्छीची रेसिपी भेटणार आहे. कधीतरी वेगळं खायचं असतं दुसऱ्याच्या हो. हातचं. आज मी त्यांच्या हातीचं जेवण खाणार आहे. हो. आज पप्पा बोलले की मी बनवता मच्छीची रेसिपी. आज आईला आराम नाही. हो. तर पप्पा हे धुवून घेतलंय ना सर्व? हो, सगळं धुवून येतात. यांना शिवल्यानं पहिला उकळत टाका. त्याला तिसऱ्याचं कालवण पण बोलतात. हा. एक रस्सा दाखवतो मस्त वेगळी. ह्याचा आपण रस्सा बनवणार आहे. आणि ह्याचा पप्पा सुक्का ना? बनवणार आहे. जवळ्याचा कांद्यामध्ये मस्त घालून बनवायचंय ना? मातीच्या भोगवण्यात बनवणार आहे आज. हा स्पेशल म्हणजे गावच्या स्टाईलनी ना? मस्त टेस्ट. गावला अगोदर करायची ना हो. मातीच्या भगोन्यात जावला तसं करणार आहे. हा. तर मंडळी इकडे टोपामध्ये पाणी घालून आपण शिंपल्या उकडायला ठेवलेला आहे. आणि यांचे ना म्हणजे असे ओपन झाले ना आतमधून की आपल्याला गॅस बंद करायची आहे. आपण जवला शिजवण्यासाठी या सर्व सामग्री रेडी केलेल्या आहेत. पप्पा याच्यामध्ये काय काय घेतले सामग्री? 2 चिरलेले कांदे आहेत. 2 घेतलेत कांदे. हो. टमाटर आहेत 2. हा. आणि कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे आणि थोडीशी मिरची घ्यायची. 1 मिरची जवळपास हा, घेतली. 1 मिरची घेतली. आणि हा आंबा आहे. आता आंब्याचं कसं सीझन आहे ना, गावाला आंबे आलेत. मग या जवल्यामध्ये आंबे खूप मस्त लागतात. आमच्या गावावरूनच म्हणजे भेटवस्त आली होती कैऱ्या मस्तपैकी. हा, ते तर घेतल्यात. हा, तर ते कधी शिजल्यानंतर टाकायचे वरून. थोडं ते एक कळ आला ना हा. की नंतर मग टाकायचे आंबे. तर मंडळीकडे आपल्या सर्व शिंपल्या उकळून झालेल्या आहेत. आता बाहेर काढल्या, थंड करायला ठेवल्या होत्या. आणि इकडे आई बघताय आता सोलायला सुरुवात करते. पण अशी एक शिंपली आपल्याला घ्यायची आहे आणि एक शिंपली टाकायची आहे. म्हणजे अर्धे शेल बरोबर ठेवतोय आणि अर्ध्यांचे घर पण आपण काढलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही फक्त घरांची पण डायरेक्ट रस्सा बनवू शकता. मी गावाला काय करतो, हे शिंपली नाही घेत, फक्त गरज घेतो. कारण गावाला अशा कशा भरपूर असतात ना, त्याच्यामुळे आम्ही गावाला घर भरपूर असतात. त्याच्यामुळे आम्ही गावाला फक्त गरज घेतो आणि सार बनवतो. आता इथे मुंबई ठिकाणी आपल्याला काय विकत घ्यायचे असतात, तिथे कसं आम्ही स्वतः समुद्रात जाऊन काढतो. सर्व बेली घेऊन आम्ही काढायला जातो. आमच्याकडे खूप प्रमाणात या शिंपल्या वगैरे असतात. शिंपल्या, शिप वगैरे. शिप ही मोठी साईज असते ना? हो, शिंपल्यांची मोठी साईज असते. शिप आता एवढे हा, शिप्यांची मोठी साईज असते. ह्या शिंपल्या आहेत. तर आता सर्व आपण साफ करून घेतोय. आणि इकडे हा रस्सा पण रस्स्यासाठी लागणार आहे ना? हा ना, उकडलेला पाणी आहे ना शिंपल्यांचा, तो आपल्याला सार मध्ये घ्यायचा आहे. सार बनवताना म्हणजे भारी टेस्टीला लागते. तो चांगला आहे, म्हणजे टेस्टीला चांगला लागतो. तर मंडळी बघताय आज आपण ना मातीच्या कढईमध्ये मस्तपैकी जवळा बनवतोय. आता कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. कांदा टाकतोय. त्यामध्ये कांदा घालून घेतोय. जवळपास 2 कांदे आपण जवळ्यासाठी कापून घेतलेले. हा, मिरच्या टाकतो थोड्याशा. कढीपत्ता आहे चिरून घेतलेला. इकडे कांदे मस्तपैकी परतावून झालेले आहेत. त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो घालतोय.
मंडळी इकडे आपण मातीची भांडी वापरतो ना, त्याच्यामुळे थोडंसं तेल जास्तच घालतोय, कारण मातीची भांडी कशी तेल वगैरे सर्व सोकून घेतात. तुम्ही नॉर्मल कढईमध्ये घालत असाल तर आपल्या पद्धतीने तेल घालू शकता. कांदा टोमॅटो मस्तपैकी परतवून झालेला आहे. याच्यामध्ये हळद घालून घेतोय आणि इकडे हा आपला घरगुती मसाला आहे तो घालून घेतोय. जवळपास आपण ना याच्यामध्ये 3 चम्मच मसाला घालतोय. इकडे जवळा सर्व धुवून घेतला होता तो घालून घेतोय. तर मंडळी बघते थोडा टाइम आपण जवळ्याला शिजत ठेवला होता. याच्यामध्ये आता पप्पा मीठ घालून घेतात. कापलेले आंबे टाकतोय. आंब्यामुळे ना मस्तपैकी जवळ्याला एकदम छान टेस्ट येते. आता तर सीझन आहे, मग सीझनच्या टायमाला कैऱ्या आता मार्केटमध्ये पण यायला चालू होते. तुम्ही सुद्धा ना आणून अशा प्रकारे बनवू शकता. आपला जवळा शिजून रेडी झालेला आहे. याच्यावरती आता कोथिंबीर घालून घेते. एकदम ना मस्त सुगंध सुटलेला. हा हा जबरदस्त. पनीर जवळा घालून झालेला आहे आणि आई बोलली की तिसऱ्याचं जे कालवण आहे ना, म्हणजे शिंपल्याचं कालवण मी घालते. तर आई आता शिंपल्याचं कालवण घालण्यासाठी ना इकडे तयारी करते. बघा आता मी फोडणीला ना 4-5 लसणी घेतलेल्या आहेत. एक छोटा कांदा घेतलाय. ही 4-5 कढीपत्त्याची पानं घेतल्यात. पण आपल्या गावावरून स्पेशल ओले काजूगर आले होते, ते सुद्धा ना आम्ही सोलून वगैरे छान प्रकारे धुवून घेतलेले आहेत. आणि हे पण आपल्याला शिंपल्याच्या कालवणामध्ये घालायचे आहेत. नाही पप्पांनी जवळा घातलाय त्याचा भारी सुगंध सुटलाय ना. गरबड सुगंध येतोय. जवळा पण मस्त होता ना. आणि मातीच्या भांड्यात घातलं नाही ना, एकदम कधी खाव असं झालं आम्हाला. ताजा ताजा पण होता. आता इकडे बघताय ह्या सर्व सामग्री आपण रेडी केलेल्या आहेत शिंपल्यांसाठी. आणि या शिंपल्या पण बघताय आईने सर्व गर काढून घेतलेल्या आहेत. थोड्याशा आपण शेल बरोबर पण ठेवलेल्या आहेत. इकडे कढईमध्ये तेल आपण तापत ठेवला होता. याच्यामध्ये आता आपण लसूण घालतोय फोडणी देण्यासाठी. हा इकडे आपण कढीपत्ता घालून घेतोय. हा सुका खोबरा आणि कांदा भाजून आपण वाटप केलेला मसाला ठेवतो करून तो घालून घेतो. त्याच्यात आम्ही मसाला पण तिखट टाकतो. 2 चमच हळद घालून घेते. 1 चमच गरम मसाला. हा शिपल्याचं पाणी काढून ठेवलेला तो घालून घेते. थोडा थोडा घालायचा आपल्याला. तर इकडे ना आपण पाणी घालून व्यवस्थित वाटप केलेला मसाला मिक्स करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे बघा शिंपल्या आपण व्यवस्थित साफ करून घेतल्या होत्या त्या घालून घेतल्या. ओले काजूगर सुद्धा घालतो याच्यामध्ये. याच्यामध्ये ना आपण एक बटाटा सुद्धा घालून घेतोय. तर आपल्याला सार करायचा आहे ना, मग तो सार करायला आपल्याला किती पाणी पाहिजे ना, 7 एवढा तर पाणी घालून घेते मी. तर म्हणजे इकडे रस्स्याला ना आपल्या कड आलेला आहे. तर याच्यामध्ये आता आपण हा कैरी घालून घेतोय. आणि इकडे हा 1 चमच मीठ घालून घेतोय. मीठ ना ह्याच्यात कमीच घालायचं, कारण हे पाणी ना खारट असतं. मच्छी खायला आले. मच्छी खायला आले. कुठे दिसली माऊ? माऊ दिसली काय? उजर खाली आता पडशील नाही ते दरवाजावर चढतच ती. खाली तर आई आज मस्तपैकी मच्छीचं तर बेत आहे. मग त्याच्यासोबत भाकरी काय भाजतस? मी भाकरी नाचण्याची भाजते. नाचणी ही बघ, नाचण्याचं इकडे पीठ घेतलेलं आहे. आणि त्याला इथे गरम पाणी ठेवलंय करा. हे बघ असं पाणी चांगलं उकळायचं आणि मग नाचण्याच्या भाकरी बरोबर भाकरी घ्यायचं, मिक्स कराय असं. मग गरम उकळत्या पाण्यात पीठ मळायचं. मग कसं भाकरीला चांगली मऊ येते नाचण्याची. तर इकडे बघताय आईने ना आता पीठ मळायला सुरुवात केली आहे बघा. मस्तपैकी आज आपल्या स्पेशल नाचण्याच्या भाकरी असणार आहे. मच्छी बरोबर नाचण्याची भाकरी जाम भारी लागते ना. हो लय पण आणि पौष्टिक पण चांगली नाचण्याची भाकरी असते. मी तुला पीठ देव. हा भाजणार तू भाकरी? कशी भाजतील मला सांग, कशी भाजतील दाखव आता मला भाजून. कसा बस येत मग नीला एवढी भाकरी कोणी केली? काय लागतेस आता? चपाती. चपाती लागतेस? चपाती की भाकरी? भाकरी आहे ती. नाचण्याची भाकरी आहे ना. भाकरी आहे. काय केला? तर मंडळी आता जेवायला बसलेलो आहोत. मस्तपैकी आज बघताय तिसऱ्याचा पण कालवण बनवलेला आहे. सोबत हा पप्पानी जवळा बनवलेला आहे मस्तपैकी. आणि इकडे सोबत नाचण्याची भाकरी आहे. आता सर्वजण आम्ही जेवायलाच बसलेलो आहोत. पप्पा आहेत इकडे, आई आहे इकडे, दादा बसलेला आहे. आणि इकडे बघताय हा आपण तिसऱ्याचा रस्सा बनवलेला आहे. हा बघा मस्तपैकी आतमध्ये काजूचे घर सुद्धा आहेत. आणि इकडे हा जवळा पण बनवलेला आहे. हा बघा
एकदम मातीच्या भांड्यामध्ये, मातीच्या कढईमध्ये मस्तपैकी आज आपला स्पेशल जवडा आहे. तर या सर्वांनी जेवायला आज तिसऱ्याचा कालवण आणि जवळा स्पेशलचा बेत आपण बनवलेला आहे. तर मंडळी मस्तपैकी जेवण खाऊन झालेलं आहे आणि आज आपण मस्तपैकी जवडा बनवला होता आणि तिसऱ्याचा कालवण म्हणजे शिंपल्यांचा कालवण बनवला होता. आणि जवडा आज खास करून पप्पांनी बनवला होता. पप्पांची आजची रेसिपी आज आपल्याला पाहायला मिळाली. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.